नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिपिक या पदासाठी लागणारे बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, विच सिटी इज कॉल्ड ॲज सिटी ऑफ नवाब। बघा, नवाबांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या एका शहराला नवाबांचे शहर असे म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील विद्यार्थी मित्रांनो, लखनौ सिटी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, विच सिटी इज द कॅपिटल ऑफ केरला। बघा, खालीलपैकी कोणतं एक शहर आहे जे शहर केरळ या राज्याची राजधानी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील विद्यार्थी मित्रांनो, तिरुअनंतपुरम। बघा, हे शहर केरळ या राज्याची राजधानी आहे। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, विच इंडियन सिटी इज नोन फॉर इट्स IT इंडस्ट्रीज अँड इज ऑफ्टन रेफर्ड ॲज टू सायबराबाद। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच इंडियन सिटी इज नोन फॉर इट्स IT इंडस्ट्रीज इज ऑफ्टन रेफर्ड ॲज सायबराबाद। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी राहील विद्यार्थी मित्रांनो, हैदराबाद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, विच इंडियन सिटी इज फेमस फॉर कांचीपुरम साडी। बघा, कांचीपुरम बघा या साडीसाठी खालीलपैकी कोणतं शहर या ठिकाणी प्रसिद्ध शहर आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील कांचीपुरम। ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पाचवा पहा, विच सिटी इज नोन ॲज द कॉफी। बघा, कॉफी कॅपिटल ऑफ इंडिया। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच सिटी इज नोन ॲज द कॉफी कॅपिटल ऑफ इंडिया। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक आहे कुर्ग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक सहावा बघा, हु वॉज द फर्स्ट इंडियन वुमन टू बिकेम प्रेसिडेंट ऑफ इंडिया। भारतामधली बघा अशी कोणती एक महिला आहे, भारतामधली पहिली महिला या ठिकाणी राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे? बघा, या ठिकाणी सर्वांचं उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रतिभाताई पाटील। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक सातवा पहा, हु इज नोन ॲज फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, हु इज नोन ॲज द फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम। तर याचं उत्तर काय असेल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील विक्रम साराभाई। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक आठवा पहा, विच फ्रीडम फायटर फाउंडेड द आझाद हिंद फौज। आझाद हिंद फौजची बघा स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। विच फ्रीडम फायटर फाउंडेड द आझाद हिंद फौज। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक डी राहील सुभाषचंद्र बोस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक नववा बघा, हु वॉज द फर्स्ट फिमेल IPS ऑफिसर। भारतामधली पहिली महिला IPS ऑफिसर कोण आहे? तर किरण बेदी। ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10वा बघा, हु इज नोन फॉर लीडिंग द साल्ट सत्याग्रह विथ महात्मा गांधी। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, हु इज नोन फॉर लीडिंग द साल्ट सत्याग्रह विथ महात्मा गांधी। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी राहील विद्यार्थी मित्रांनो, सरोजिनी नायडू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट बघा लिपिक या पदासाठी बघा लागणारे असेच आपल्याकडे महत्त्वपूर्ण या ठिकाणी 4000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण असेच या ठिकाणी महत्त्वपूर्ण बघा प्रश्न टाकले आहेत। यामध्ये या ठिकाणी बघा या ठिकाणी सर्व जे आपले काही महत्त्वपूर्ण विषय असतील सर्वांचेच बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी प्रश्न आहेत। जर कोणाला बघा खरंच या ठिकाणी हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 150 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जाईल। याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु रोड द नॉव्हेल मालगुडी डेज। बघा, मालगुडी डेज बघा नावाचं एक महत्त्वपूर्ण बघा फेमस पुस्तक आहे। या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? हु रोड द नॉव्हेल मालगुडी डेज।
बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर R.K. नारायण मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु इज द ऑथर ऑफ इमॉर्टल इंडिया. बघा हे एक या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. इमॉर्टल इंडिया या नावाचं बघा पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, अमिश त्रिपाठी इमॉर्टल इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इंडियन ओन द बुकर प्राइज फॉर द नॉवेल इनहेरिटन्स ऑफ लॉस. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच इंडियन ओन द बुकर प्राइज. बघा या ठिकाणी कोणत्या एका बघा या ठिकाणी बघा द नॉवेल इनहेरिटन्स ऑफ लॉ. बघा या ठिकाणी ही एक या ठिकाणी कादंबरी आहे, त्यांना बघा बुकर या ठिकाणी पारितोषिक मिळाला होता. तर बघा याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत, इनहेरिटन्स ऑफ लॉस. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी राहील विद्यार्थी मित्रांनो, अरविंद आघाडिया. ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 14 बघा, हु इज द ऑथर ऑफ बुक प्लेइंग इट माय वे. मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, प्लेइंग इट माय वे या नावाचं बघा पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे. प्लेइंग इट माय वे तर या नावाचं पुस्तक सचिन तेंडुलकर यांचे या ठिकाणी हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु रोट द पॅट्रियोटिक सॉन्ग वंदे मातरम. वंदे मातरम बघा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेल्या विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 16 बघा, विच रिव्हर इज द लार्जेस्ट ट्रिब्युटरी ऑफ द गंगा रिव्हर बाय व्हॉल्यूम. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हा, विच रिव्हर इज द लार्जेस्ट ट्रिब्युटरी ऑफ गंगा रिव्हर. गंगा नदीची बघा सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती एक उपनदी आहे. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती उपनदी आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी बघा, घागरा ही नदी विद्यार्थी मित्रांनो, द लार्जेस्ट बघा ट्रिब्युटरी ऑफ गंगा रिव्हर बाय व्हॉल्यूम. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 17 बघा, विच रिव्हर इज अ ट्रिब्युटरी ऑफ महानदी. बघा महानदीची या ठिकाणी आपल्याला उपनदी ओळखायची आहे. तर या ठिकाणी बघा 4 नद्या आहेत. महानदीची बघा खालीलपैकी कोणती या ठिकाणी एक प्रमुख या ठिकाणी उपनदी आहे. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, महानदीची या ठिकाणी उपनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द भगीरथी अँड अलकनंदा जॉईन टू द विच रिव्हर. बघा भगीरथी आणि अलकनंदा बघा भगीरथी अँड अलकनंदा जॉईन टू फॉर्म विच रिव्हर. बघा भगीरथी आणि अलकनंदा यांच्या बघा एकत्रित प्रवाहाला विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या प्रकारची नदी म्हणतात. भगीरथी आणि अलकनंदा यांच्या बघा एकत्रित बघा प्रवाहाला गंगा नदी या ठिकाणी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच द मेन ट्रिब्युटरी ऑफ नर्मदा रिव्हर. नर्मदा या नदीची बघा सर्वात महत्त्वाची नदी उपनदी खालीलपैकी कोणती उपनदी आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. विच द मेन ट्रिब्युटरी ऑफ द नर्मदा रिव्हर. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 तवा रिव्हर इज अ बघा मेन ट्रिब्युटरी ऑफ नर्मदा रिव्हर. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच रिव्हर ओरिजिनेट्स फ्रॉम अमरकंटक. अमरकंटक बघा मध्य प्रदेश या ठिकाणाहून खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते. बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न मागील आपल्या व्हिडिओमध्ये झाला होता. विच रिव्हर्स ओरिजिनेट्स फ्रॉम अमरकंटक प्लेट. बघा अमरकंटक बघा या ठिकाणाहून विद्यार्थी मित्रांनो नर्मदा नदी ही उगम पावते. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द केमिकल सिम्बॉल ऑफ टिन. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, व्हॉट इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ टिन. टिनच्या ठिकाणी काय असेल विद्यार्थी मित्रांनो, तर SN इज अ केमिकल सिम्बॉल ऑफ टिन. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द केमिकल सिम्बॉल CR स्टँड फॉर विच एलिमेंट. बघा CR बघा या ठिकाणी केमिकल सिम्बॉल आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या एका मूलद्रव्याचा सिम्बॉल आहे CR. तर CR म्हणजे क्रोमियम. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द केमिकल सिम्बॉल ऑफ पोटॅशियम. बघा मागील नाही बघा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, द केमिकल सिम्बॉल ऑफ पोटॅशियम. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील, के इज अ केमिकल सिम्बॉल फॉर पोटॅशियम.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल Hg. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी, Hg बघा हा सिम्बॉल खालीलपैकी कोणत्या एका मूलद्रव्याचा Hg हा सिम्बॉल आहे. बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे Hg. बघा Hg म्हणजे काय असतं तर मर्क्युरी म्हणजे पारा असतो. ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ प्लॅटिनम. बघा प्लॅटिनमचा सिम्बॉल खालीलपैकी काय आहे. व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ प्लॅटिनम. बघा PT. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेन गांधी जयंती सेलिब्रेट. गांधी जयंती बघा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या एका दिवशी गांधी जयंती असते. तर 2 ऑक्टोबर या दिवशी पहा प्रामुख्याने गांधी जयंती असते. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी 2 ऑक्टोबर बघा या दिवशी विद्यार्थी मित्रांनो गांधी जयंती असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच डे इज सेलिब्रेटेड ॲज नॅशनल यूथ डे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, राष्ट्रीय युवा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील. 12 जानेवारी विद्यार्थी मित्रांनो या दिवशी राष्ट्रीय युवक दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॅशनल टेक्नॉलॉजी डे. बघा नॅशनल टेक्नॉलॉजी डे म्हणजेच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी राहील. 11 मे बघा या दिवशी विद्यार्थी मित्रांनो नॅशनल टेक्नॉलॉजी डे असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज द नॅशनल ॲक्वॅटिक ॲनिमल ऑफ इंडिया. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे. महत्त्वपूर्ण बघा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच इज द नॅशनल ॲक्वॅटिक ॲनिमल ऑफ इंडिया. गंगा रिव्हर डॉल्फिन. बघा गंगा नदीमधला डॉल्फिन हा भारताच्या ठिकाणी राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, विच इंडियन सिटी हाऊस इज द हेडक्वार्टर्स ऑफ इस्रो. इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये इस्रोचं मुख्यालय आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर बेंगलुरू बघा या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो इस्रोचं या ठिकाणी मुख्यालय आहे. बघा या ठिकाणी काही बघा इंग्रजी या ठिकाणी काही प्रश्न आहेत, तर इंग्रजी या ठिकाणी काही प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला पहा, सिलेक्ट द सिनोनिमस ऑफ इंटेलिजंट. बघा या ठिकाणी शब्द विद्यार्थी इंटेलिजंट या ठिकाणी सिनोनिमस आपल्याला सांगायचा आहे. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे इंटेलिजन्स. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी क्लेवर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिलेक्ट द सिनोनिमस ऑफ द वर्ड ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. सुंदरचा बघा समानार्थी शब्द काय होईल तर गॉर्जियस. ऑप्शन क्रमांक बी द गॉर्जियस इज द सिनोनिमस ऑफ ब्युटिफुल. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिलेक्ट द सिनोनिमस ऑफ द वर्ड बिगिन. बघा बिगिन म्हणजे काय सुरुवात करणे, प्रारंभ करणे. तर समानार्थी शब्द काय होईल तर स्टार्ट करणे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिलेक्ट द सिनोनिमस ऑफ द वर्ड फास्ट. बघा फास्ट म्हणजे काय असतो विद्यार्थी मित्रांनो एकदम फास्ट म्हणजे वेगाने. तर याचं उत्तर काय असेल बघा, सिनोनिमस ऑफ द फास्ट क्विक. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिलेक्ट द अँटोनिमस ऑफ द वर्ल्ड. बघा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. कोल्ड. बघा कोल्ड म्हणजे थंड असतो, तर थंडच्या विरुद्ध खालीलपैकी काय राहील तर हॉट. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं योग्य या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिलेक्ट द अँटोनिमस ऑफ द वर्ड ब्राईट. विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे ब्राईट. बघा ब्राईट म्हणजे काय असतो तेजस्वी एकदम. बघा या ठिकाणी तेजस्वी या ठिकाणी आपला अर्थ होतो, तर विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे ब्राईट. तर डल विद्यार्थी मित्र, डल इज अँटोनिमस ऑफ द ब्राईट. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिलेक्ट द अँटोनिमस ऑफ द वर्ल्ड फ्रेंड. फ्रेंड म्हणजे या ठिकाणी मित्र असतो, मित्राच्या विरुद्ध शब्द खालीलपैकी कोणता. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 आहे एनिमी. एनिमी म्हणजे शत्रू असतो. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिलेक्ट द अँटोनिमस ऑफ द वर्ल्ड लाफ. लाफचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. लाफ म्हणजे हसणे. तर हसणे या ठिकाणी क्राय या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अ पर्सन हू फ्लाइज अन एअरक्राफ्ट. बघा अ पर्सन हू फ्लाइज अन एअरक्राफ्ट. बघा या ठिकाणी एअरक्राफ्ट बघा जो कोणी चालवतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. ड्रायव्हर, पायलट, सेलर, इंजिनियर. बघा पायलट म्हणजे वैमानिक. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा, अ पर्सन हू ट्रीट्स द सिक ॲनिमल्स. बघा
या ठिकाणी बघा पर्सन हू ट्रीट्स सिक ॲनिमल्स, आजारी बघा जे आपले काही या ठिकाणी जनावरे असतात विद्यार्थी मित्रांनो, त्यांना बघा पर्सन हू ट्रीट्स बघा त्यांच्यावर बघा उपचार खालीलपैकी कोण करतात. बघा जे काही बघा आपल्याकडे आजारी प्राणी वगैरे असतात त्यावर बघा ट्रीट करणारे म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर्स. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा अ पर्सन हू वर्क्स फॉर नो पे, बघा असा कोणी बघा जो कोणी व्यक्ती असतो पर्सन हू वर्क्स फॉर नो पे. बघा जो उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक सी राहील व्हॉलंटरी. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य व्हॉलंटर VOLUNTER त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे विद्यार्थी मित्रांनो. विषय क्रमांक पुढचा बघा वन हू स्टडीज प्लॅन्ट्स, बघा वन हू स्टडीज प्लॅनेट्स अँड स्टार, असा कोणी असतो जो बघा ग्रह आणि ताऱ्यांचा अभ्यास करणारा असतो. महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, वन हू स्टडीज प्लॅनेट्स अँड स्टार. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो एक राहील ॲस्ट्रोनॉमर. ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा अंडर द वेदर, बघा या ठिकाणी एक फ्रेज आहे अंडर द वेदर. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अंडर द वेदर. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी सिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा हिट द बुक्स, अशा प्रकारची या ठिकाणी एक फ्रेज आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे हिट द बुक. तर याचं योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, हिट द बुक. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील स्टार्ट स्टडिंग. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्लोज द बुक्स. ऑप्शन क्रमांक डी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा अ पीस ऑफ केक, अशा प्रकारच्या या ठिकाणी एक फ्रेज आहे अ पीस ऑफ केक. याचा योग्य अर्थ काय होईल विद्यार्थी मित्रांनो, अ पीस ऑफ केक व्हेरी इझी टास्क. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा व्हॉट डज, बघा पोलाइट्स मीन्स, पोलाइट या ठिकाणी एक शब्द आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगा पोलाइट. बघा पोलाइट म्हणजे नम्र असतो, रिस्पेक्टफुल अँड वेल मॅनर्ड. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा व्हॉट डज ब्रिलियंट्स मीन, ब्रिलियंट बघा या ठिकाणी एक शब्द आहे. या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे इंटेलिजन्स अँड आउटस्टँडिंग. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा द फेमिनाईन जेंडर ऑफ प्रिन्स, बघा फेमिनाईन जेंडर ऑफ प्रिन्स, बघा प्रिन्सेस. बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 19 बघा मस्क्युलाईन जेंडर ऑफ गूस, बघा या ठिकाणी आपला योग्य या ठिकाणी शब्द सांगायचा आहे मस्क्युलाईन जेंडर ऑफ GOOSE गूस. तर याचं उत्तर काय राहील विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी GANDER. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा फेमिनाईन जेंडर ऑफ हॉर्स, हॉर्स म्हणजे घोडा. तर घोड्याच्या या ठिकाणी आपलं फेमिनाईन जेंडर ओळखायचं आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी मेयर आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा विच इंडियन सिटी इज कॉल्ड द सिटी ऑफ लेक्स, बघा असं या ठिकाणी कोणतं शहर आहे विद्यार्थी मित्र, सिटी ऑफ लेक्स. बघा तलावांचे या ठिकाणी त्यांना म्हणतात तलावांचे शहर. तर उदयपूर शहर. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा विच सिटी इज नोन ॲज द मँचेस्टर ऑफ साऊथ इंडिया, विच सिटी इज नोन ॲज द मँचेस्टर ऑफ साऊथ इंडिया. दक्षिण भारतामधलं मँचेस्टर शहर खालीलपैकी कोणतं आहे, कोईम्बतूर. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक द विच सिटी इज द टी कॅपिटल ऑफ इंडिया, टी कॅपिटल ऑफ इंडिया. बघा टी कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजे कोणता असेल, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी दिब्रुगढ. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा विच सिटी इज कॉल्ड ॲज द स्टील सिटी ऑफ इंडिया, स्टील सिटी ऑफ इंडिया इज जमशेदपूर. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 5 पहा विच सिटी इज नोन ॲज द क्वीन ऑफ द अरेबियन सी, क्वीन ऑफ द अरेबियन सी. अरबी समुद्राची राणी असे खालीलपैकी कशाला म्हणतात, विच सिटी इज नोन ॲज द क्वीन ऑफ द अरेबियन सिटी. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो
बघा बॉम्बे हायकोर्ट बघा लिपिक या पदासाठी लागणारे असेच महत्त्वपूर्ण आपल्याकडे 4,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. जर कोणाला खरंच या ठिकाणी PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 150 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF हे व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.